सख्या रे भाग 70 अबीर इतक्या वेगाने धावत असल्याने आदित्य आणि कृतीही बाहेर पडली. अबीरला रस्त्याच्या कडेला इकडे तिकडे अस्वस्थपणे धावताना पाहून ते दोघेही त्याच्यापर्यंत पोहोचले आणि त्याच्या वाटेत उभे राहिले आणि धडधडत म्हणाले, अक्षरा कुठे आहे? तू बाहेर आला तेव्हा ती इथे नव्हती का? तो त्यांच्यामध्ये उभा असल्याने थांबलेला अबीर अजूनही रस्त्यातच पळत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव गंभीर आणि काळजीत होते. ज्याने आदित्य आणि कृती तिला आणखी एक प्रश्न विचारायच्या आधीच अबीर काहीच उत्तर न देता त्यांच्या जवळून निघून गेला आणि अबीरची अस्वस्थता समजून घेऊन आदित्यने तिला विनंती केली, प्लीज तुझी गाडी घेऊन अक्षराला शोधा आणि त्याचं बिझनेस कार्ड काढून तिच्यासमोर ठेवून अक्षरा भेटल्यावर मला यावर कॉल कर. तोपर्यंत मीही तिला शोधतो. कृतीलाही अक्षराची काळजी वाटू लागली म्हणून तिने सहजतेने आदित्यच्या हातातून कार्ड घेतलं आणि होकारार्थी मान हलवत ती तिच्या बॅगेत काहीतरी शोधू लागली. काही वेळाने तिने न डगमगता तिच्या हातातले एक हलके गुलाबी रंगाचे कार्ड काढलं. लिपस्टिकच्या खुणा असलेले कार्ड आदित्यकडे वळवलं आणि म्हणाली, जर तुला कुठे दिसली तर मला कॉल कर. असं म्हणत तिने आदित्यच्या विरुद्ध दिशेने इशारा केला आणि ती म्हणाली, मी अक्षराला या दिशेने अबीर सोबत शोधणार आहे. चल लवकर शोधूया. हम्म. आदित्यने प्रतिक्रिया दिली आणि पटकन वळला आणि त्याच्या प्रवेशद्वारापासून काही अंतरावर उभ्या असलेल्या कारकडे वळला. कृतीही वळली तर तिने पाहिलं की अबीरला अक्षराची खूप काळजी वाटत होती म्हणून तो त्या दोघांकडे न जाता त्याने आणलेली कार घेऊन अक्षराला शोधायला निघाला होता. त्यामुळे कृतीने अक्षराला एकट शोधायचं ठरवलं आणि तिच्या कारकडे निघाली. इकडे अक्षरा हॉटेल सोडल्यानंतर फार दूर गेली नव्हती, उलट ती हॉटेलच्या शेजारीच एका गल्लीत लपली होती. कुठेतरी तिला माहीत होतं की त्या तिघांपैकी कोणीतरी तिला शोधण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि ती एक होती जिला आता त्यांच्या आयुष्यात राहून कोणाला तरी लाजिरवाणं बनवायचं नव्हतं. अबीर, ज्याच्यावरती जगात सगळ्यात जास्त प्रेम करत होती त्याचं तिरस्कार. त्याच्या नजरेत तिला दुर्लक्ष केलं जात होतं. यामुळे ती पूर्ण तुटली होती आणि आता तिला वाटायला लागलं होतं की राजीव आणि अबीरचं नातं त्यांच्या लग्नाच्या बंधनापेक्षाही जास्त घट्ट आहे. कदाचित हेच कारण असेल की तिला आता कोणाच्याही समोर जावंसं वाटत नव्हतं. ती कोणाकडूनही कोणत्याही नात्याची अपेक्षा करते, त्या प्रत्येकाला अस्वस्थ परिस्थितीत टाकते. त्यामुळे जगाच्या गर्दीत कुठेतरी हरवून जाणं स्वीकारणंच बरं होतं आणि हा कठोर निर्णय घेताना जाण्याच्या भीतीने तिने मनाला खूप घट्ट बांधून ठेवलं होतं. तरीही तिचं दुःख ते सहन होत नव्हतं. ती त्या अरुंद गल्लीत लपली होती. हॉटेलचा कर्मचारी तिथेच ठेवलेल्या एका मोठ्या डस्टबिनमध्ये कचरा टाकण्यासाठी येईपर्यंत ती रडतच राहिली. एका अनोळखी मुलीला रडताना पाहून वेटरने आधी काही विचारलं नाही, पण काम संपवल्यावर त्याला अचानक आठवलं की त्याच्या समोर उभी असलेली मुलगी काही वेळापूर्वी आपल्या रेस्टॉरंटमध्ये होती, जिच्याबद्दल रेस्टॉरंटमध्ये अजूनही चर्चा सुरू होती. हे आठवून तो उत्सुक झाला आणि तिथून निघण्यापूर्वी त्याने थोडासा संकोच केला आणि विचारलं, एक्सक्यूज मी मिस, तुम्हाला काही हवं आहे का? तुम्हाला पाणी प्यायचं आहे का? तो आवाज ऐकून अक्षराने तिच्या रडण्यावर नियंत्रण ठेवण्याशिवाय दुसरी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. एकदा तिने गालावरचे अश्रू पुसले. मग काहीही उत्तर न देता ती तिथून निघून गेली. तिला स्वतःला माहीत नव्हतं की तिला कुठे जायचं आहे, पण तिने ठरवले होतं की आता ती अबीरच्या आयुष्यात समस्या निर्माण करणार नाही किंवा त्याच्या प्रेमात भिंत तर तिला बनायची नाहीये. यासाठी तिला आयुष्यभर एकट राहावं लागलं तरी चालेल. इकडे लंडनमध्ये मनवीर बेशुद्ध झाल्यावर नैनिकाने कसं तरी त्याला लिव्हिंग रूमच्या सोफ्यावर झोपवलं आणि लिव्हिंग रूम मधले ड्रॉवर उघडले आणि घराची दुसरी चावी शोधू लागली. पण तासाभराने शोधूनही तिला दुसरी चावी सापडली नाही तेव्हा ती रागाने सोफ्यावर आली आणि तिचे पाय थबकले आणि मनवीरकडे तर्जनी दाखवून ओरडली, घराची दुसरी चावी कुठे ठेवली आहेस? उठ, असं वाटतंय की या हिल्स काढून तुला मारावा आणि चेहरा खराब करावा. उठ आणि मला चावी दे. उफ, मी इथे का आली? डॅडने हे चांगलं केलं नाही. मी पहिल्यांदा त्यांचं ऐकलं आणि त्यांनीही मला धोका दिला. इतकं बोलून नैनिका तिथं उदास होऊन बसली. तिच्या चेहऱ्याचा रंग पूर्णपणे फिका पडला. मग तिला मनवीरचा शांत आणि सुंदर चेहरा दिसला. मस्त झोपेत आजही तो पूर्वीसारखाच हँडसम आणि नितळ दिसत होता, ज्याच्यामुळे नैनिका बराच वेळ त्याच्याकडे तशीच बघत राहिली. ती गप्प बसली होती, पण तिचं मन तिला अस्वस्थ करू लागलं होतं. तिचे हात हळूहळू वर गेले आणि तिने न घाबरता त्याच्या डोक्याला हात लावला.
हे करत असताना 2 मिनिटंही उलटली नव्हती. त्याच क्षणी मनवीरने तिचा हात स्वतःहून पकडला आणि अचानक डोळे उघडले आणि म्हणाला, "तू परत आली का? प्लीज माझ्यासोबत राहा. आपण लग्न करूया. त्यानंतर आपण कधीच वेगळे होणार नाही." त्याची हे बोलण्याची शैली इतकी हळवी होती की नैनिकाला ते नीट ऐकूही येत नव्हतं. त्यामुळे तिने आपलं डोकं त्याच्याकडे वळवलं आणि तिचे कान त्याच्या ओठांजवळ आणले जेणेकरून तिला त्याचं बोलणं ऐकू येईल. पण मनवीरने आता बोलणं बंद केलं होतं. तिला दुसरं काही ऐकू येत नव्हतं आणि ती चिडून डोकं वर घेऊ लागली, पण त्याआधीच मनवीरने तिचं डोकं त्याच्या दोन्ही हातांनी धरलं आणि डोळे मिटून उभा राहिला आणि तिचे मऊ गुलाबी ओठ आपल्या ओठात दबले. नैनिकाला त्याचा गरम श्वास तिच्या गालावर सहज जाणवत होता. तिचे हात मनवीरच्या छातीवर दबले गेले होते आणि ती त्याला सतत ढकलत होती. तरीही मनवीर तिच्यापासून दूर जायला तयार नव्हता आणि ना तो तिला श्वास घ्यायला वेळ देत होता. यामुळे नैनिकाने त्याच्या छातीवर बळाचा वापर जरा जास्तच केला. त्यामुळे पुढच्याच क्षणी मनवीरने तिला सोडलं आणि त्याच्या लाल डोळ्यांनी तिच्याकडे बघत तो खोलवर जाऊ लागला. श्वास घेतल्यानंतर नैनिकाने त्याच्या हातावर अनेक वेळा मुठी मारली आणि तिचा श्वास स्थिर ठेवत म्हणाली, "तुला तुला करायचं काय होतं? मी तुला सांगितलं ना, माझ्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न करू नकोस. आतापासून असं करू नकोस. मी तुला यावेळी माफ करते कारण तू नशेत आहेस." असं म्हणत नैनिका जमिनीवरून उठू लागली. त्यानंतर मनवीरने तिचं मनगट पकडून तिला ओढलं आणि त्याच्यावर पाडलं. अचानक या कृतीने नैनिकावर संपूर्ण शरीर मनवीरच्या वर आलं. त्यामुळे तिच्या नाकपुड्या रागाने विस्तारल्या आणि मनवीरवर राग काढण्यासाठी तिने तोंड उघडलं. पण तिला ओरडण्याची संधी न देता मनवीर हळू आवाजात पण नैनिकाच्या कानावर पोहोचेल अशा आवाजात तिला म्हणाला, "मला माफी नको आहे. मला पुन्हा तिचं तोच चूक करायची आहे. युअर लिप्स टेस्ट इज सो स्वीट." "यग, घाणेरडा माणूस." नैनिकाने स्वतःला त्याच्यापासून दूर करत म्हटलं. पण यावेळीही तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले आणि तिला मनवीरचा हात तिच्या कमरेभोवती गुंडाळल्याचं जाणवलं. सोफ्यापासून थोडं वर डोकं टेकवून तो नैनिकाच्या ओठांकडे सरकू लागला. पण नैनिकाला असं काही नको होतं म्हणून तिने स्वतःला सावरण्यासाठी आणि त्याच्यापासून दूर जाण्यासाठी अचानक मनवीरच्या गालावर चापट मारली. जी कशी मारली गेली ते तिलाही कळलं नाही. थप्पड लागल्याने मनवीरने तिला पकडण्याचा प्रयत्न थांबवला आणि अचानक शांत होऊन तिच्याकडे बघू लागला. हळूहळू त्याच्या हातावरची पकडही कमकुवत होत गेली. यामुळे नैनिका क्षणाचाही विलंब न करता त्याच्यापासून उठून तिच्याकडे पाहू लागली. रागाने वेळ लागताना म्हणाली, "मी सांगितलं आहे की मी तुझ्या आयुष्यात येणार नाही. मग तू अशी क्षुद्र गोष्ट का करतो? तुला तुझ्या स्वाभिमानाची अजिबात पर्वा नाहीये का?" मनवीर जो आतापर्यंत सोफ्यावर बसला होता त्याने नैनिकाच्या चेहऱ्याकडे डोळे वटारले. त्याची नशा आता थोडी कमी झाली होती त्यामुळे त्याला त्याच्या कृतीची लाज वाटू लागली. "मला माफ कर. मी खूप जास्त ड्रिंक केली आहे." "तू आत कशी आलीस?" "मी आत कशी आली? तो आता हाच प्रश्न विचारलास ना?" इकडे तिकडे चालत नैनिका रागाने म्हणाली. तिला चालताना पाहून मनवीर रागाने ओरडला आणि तिच्या समोर येऊन म्हणाला, "आपण दोघं शांतपणे थोडा वेळ बोलू शकतो का?" "नाही, मला पटवण्याचा प्रयत्नही करू नकोस. मी कधीच तुझ्यासोबत येणार नाही. मला घराची दुसरी चावी दे, माझी फ्लाईट आहे अर्ध्या तासात." नैनिका ओरडत होती. ते पाहून मनवीरने तिला धरण्याचा प्रयत्न केला. पण नैनिकाने त्याला इतका जोरात ढकललं की तो समोरच्या टेबलावर पडला. त्यामुळे टेबलावर ठेवलेल्या दारूच्या रिकाम्या बाटल्या सुद्धा जमिनीवर पडल्या आणि तुटल्या. तेव्हाही नैनिका शांत झाली नाही. माहित नाही का पण मनवीर तिच्या आजूबाजूला राहून तिला मानसिकदृष्ट्या कमकुवत करत होता आणि तिचं मन त्याला माफ करायला सांगत होतं. या सगळ्या बदलांमुळे वैतागून नैनिकाने त्या तुटलेल्या काचेचा एक तुकडा उचलला आणि ती आपल्या तळहातावर दाबत ओरडू लागली, "मला घराच्या चाव्या दे, मला इथून निघून जायचं आहे. तू मला वीक बनवत आहे." तिच्या तळहातातून रक्त येत असल्याचं पाहून मनवीर टेबलावरून उठला आणि तिचा तळहात घ्यायला लागला. पण नैनिकाने लगेच तिचा हात मागे घेतला आणि रागाने तिचा हात त्या काचेच्या तुकड्यावर दाबू लागली. "माझी माफी मागू नकोस. मला तुझी माफीचा तिरस्कार आहे. वर्षभरापूर्वी तू मला सोडून गेलास, सत्य काय आहे ते न जाणून घेता. मग आता का आला आहेस? तुझ्या माफीने माझ्या अनेक वर्षांचा त्रास आणि गुदमरल्याचा अंत होईल का? मी त्या मरलेल्या मुलाला परत आणू शकेन का? आता ते दुःख मी तुमच्यासोबत शेअर करू शकेन का?
प्लीज तो काच सोड दे. म्हणशील तसंच होईल. मी तुला घराची दुसरी चावी देतो, पण तू स्वतःला त्रास देणं थांबव. एवढं बोलून मनवीरचे डोळे भरून आले आणि काही वेळाने गुडघे टेकून जमिनीकडे टक लावून पाहू लागला. जरी नैनिकाला त्याच्या डोळ्यांतून पडणारे अश्रू स्पष्ट दिसत होते, त्यामुळे तिचं हृदय आतून दुखू लागलं आणि पुढच्याच क्षणात तिने तिच्या हातातून तो काच खाली टाकला. मनवीरच्या समोरून चालत येऊन नैनिकाने त्याला उठवण्यासाठी हात पुढे केला, पण त्याला स्पर्श करण्याआधीच ती काहीतरी बांधल्यासारखी थांबली. हात मागे घेत ती म्हणाली, उठ आणि मला इथून तुझ्या जागेवरून आजाद कर. इथलं हे वातावरण मला मारून टाकेल. मी तुला चावी देतोय, तू इथेच थांब. असं म्हणत मनवीर उठला आणि पटकन त्याच्या खोलीकडे निघाला. 2 मिनिटांनी तो हातात चावी घेऊन बाहेर आला आणि नैनिकाच्या हाताकडे वाढवला. तिने एक क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या हातातून चावी घेतली आणि दाराकडे चालू लागली. तिला प्रत्येक क्षणी दूर जाताना पाहून मनवीरच्या मनात क्षणभर अस्वस्थता पसरली आणि नकळत तो तिच्या मागे धावत गेला. दारापाशी पोहोचून त्याने मोठ्या हिंमतीने नैनिकाला थांबवलं आणि म्हणाला, नैनिका, फक्त 5 मिनिट माझ्यासोबत राहा. मला फक्त तुला शेवटचं बघायचं आहे. माझ्याकडे वेळ नाहीये. नैनिका त्याच्या भावना समजून घेत होती, तरीही ती कठोरपणे म्हणाली. तिला प्रतिसाद म्हणून मनवीर शांतपणे बाजूला झाला आणि नैनिकाने दार उघडलं आणि ती बाहेर गेली. पण ती पायऱ्यांवर पोहोचली तोपर्यंत तिचा दृढ निश्चय कमकुवत झाला आणि ती तिथेच पायऱ्यांवर बसून रडू लागली. घरात उभ्या असलेल्या मनवीरने तिचा रडण्याचा आवाज ऐकला आणि तिची परवानगी न घेता तिला मिठीत उचलून घेतलं. यावेळी नैनिका त्याला विरोध करू शकली नाही, जरी ती नक्कीच त्याच्याकडे आश्चर्याने पाहत होती. घरात येताना त्याने नैनिकाला सोफ्यावर बसवलं आणि स्वतःचं दर लावून फर्स्ट एड किट आणलं. तिच्या हातावर औषध आणि पट्टी लावताना तो काही बोलला नाही ना नैनिकाने काही बोलण्याचा प्रयत्न केला. पण त्यांच्या दोन्ही पापण्या अजूनही अश्रूंनी ओल्या होत्या. दोघांचीही हृदये आतून फुटत होती, ज्याची कदाचित दोघांनाही जाणीव होती. तरीही दोघांनीही तोंडावर मौन धारण केलं. पट्टी बांधून झाल्यावर मनवीरने तिला एक पेन किलर दिली आणि फक्त म्हणाला, हे घे. तू मुंबईला पोहोचेपर्यंत तुला त्रास होणार नाही आणि मुंबईला पोहोचल्यावर यावर पुन्हा पट्टी लाव, नाही तर इन्फेक्शन होईल. स्वतःची काळजी घे. नैनिका त्याच्याकडे एकटक पाहत होती. मनवीरने असाच पराभव स्वीकारला होता हे तिला खटकत होतं. मनवीरला तिला स्वतःला पटवून देताना तिला बघायचं होतं. कदाचित त्याच्या आणखी एका प्रयत्नाने ती त्याच्यासोबत जगायला तयार झाली असती. पण तो तिला तिथून निघायला सांगत होता. अशा स्थितीत ती इथे स्वतःहून कशी राहू शकते? म्हणून ती उठली आणि गपचूप पुढे जायला सरकली. तेव्हाच तिला मनवीरची मनगटावरची पक जाणवली, जी खूप हलकी होती. क्षणात मनवीरने तिला जवळ घेतला आणि पुन्हा एकदा तिला थांबवण्याचा प्रयत्न केला. आपलं प्रेम एक चान्स डिसर्व नाही करत का? मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. तेव्हापासून मी हेच ऐकते. नैनिका सामान्य आणि शांत स्वरात म्हणाली. त्यावर मनवीर बराच वेळ विचार करत राहिला आणि मग जणू काही त्याच्या मनात आलं आणि त्याने आपले ओठ तिच्या कानांच्या जवळ आणले आणि तो म्हणाला, चल, यावेळेस आपण एकत्र मिळून मुलाला जन्म देऊया, जो आपल्या नात्याला मजबूत करेल. काय? मनवीरचं अचानक बोलणं ऐकून नैनिकाला लाज वाटली. रडल्यामुळे तिचा आवाज कमी झाला होता आणि मनवीरला तिची अस्वस्थता समजली, म्हणून त्याने तिला हळुवारपणे सोफ्यावर बसवलं आणि तिचा हात धरून म्हणाला, इंडिया जाऊ नको. एकत्र जाऊया. पण जाण्यापूर्वी आपण लग्न करू आणि जर तुला अजूनही शंका असेल तर आधी आपण बाळासाठी ट्राय करूया. मग तर तू माझ्यावर विश्वास ठेवू शकशील ना? मला या मुलाच्या प्लॅनला परमिशन द्यायची नसेल आणि तरीही तुझ्यापासून दूर जायचं असेल तर तू मला जाऊ देशील का? नैनिका तिच्या डोळ्यातील अश्रू पुसत म्हणाली. त्यावर मनवीर थोडासा जमिनीवरून उठला आणि नैनिकाच्या चेहऱ्याकडे सरकत म्हणाला, असं होणार नाही, मी तुला जाऊ देणार नाही. असं म्हणत त्याने नैनिकाच्या सुंदर नाकाकडे पाहिलं आणि त्याच्या ओठांनी त्यावर किस केलं. पुढे जाण्यापूर्वी त्याने तिच्या डोळ्यात बघितले आणि विचारलं, मी तुला माझ्या प्लॅनसाठी पटवून देण्याचा प्रयत्न करू शकतो का? मनवीर कशाची परवानगी घेतोय हे नैनिकाला चांगलंच ठाऊक होतं, त्यामुळेच ती त्याच्या डोळ्यांत पाहू शकली नाही. तिच्या चेहऱ्यावरच्या सर्व दुःखाच्या रेषा शरमेने विरघळल्या होत्या, ज्या लपवण्यात ती कोणत्याही प्रकारे यशस्वी होत नव्हती. मनवीर अजूनही तिच्या उत्तराची वाट पाहत होता, म्हणून तो पुन्हा म्हणाला, जाऊ दे, सोड, चल आधी लग्न करूये. नवीन नवरीसारखी असं लाजून तू माझ्या लग्नाच्या इच्छा जागृत केल्या आहे.
इकडे बंगलोरमधले दुपारपासून संध्याकाळ वळत होती पण तिघांपैकी एकालाही अक्षरा कुठेच सापडत नव्हती. अबीरच्याने तिला पहिल्यांदाच इथे आणलं होतं, ती कुठे गेली असेल तेही एकटीच्यामुळे कुठेतरी त्याला अपराधी वाटू लागलं होतं. कारण लग्नाला इतके दिवस उलटूनही त्याला अक्षराबद्दल काहीच माहिती नव्हतं. ती दुःखी किंवा अस्वस्थ असताना तिला कोणत्या ठिकाणी जायला आवडेल. त्याचवेळी कृतीलाही अक्षराबद्दल काही माहिती नव्हतं म्हणून तिने अक्षराचा फोटो तिच्या अंडकाम करणाऱ्यांना पाठवला आणि त्यांना कुठेही ती दिसली तर लगेच फोन करायला सांगितलं आणि तिने स्वतः सुद्धा तिचे फोटो शहरभर पाठवले. ती सुद्धा अक्षराचा शोध घेत होती. इथे क्षणभर अबीरला वाटलं की अक्षरा रात्री उशीर झाल्यामुळे हॉटेलमध्ये गेली असावी म्हणून त्याने हॉटेलमध्येही चेक केलं पण ती तिथेही सापडली नाही. अक्षरा न सापडल्यामुळे अबीरची हिंमत तुटू लागली. त्याच्या मनात विविध प्रकारचे विचार येऊ लागले पण त्याला सर्वात जास्त भीती वाटली जेव्हा त्याला असं वाटलं की अक्षराने स्वतःचं काही केलं तर नसणार नाही ना, किंवा मग ती त्याला कायमची सोडून निघून तर गेली नसणार ना. त्याच्या सर्व विचारांमुळे त्याला गुदमरल्यासारखं वाटू लागलं. त्याची तीक्ष्ण नजर रस्त्यावर असतानाही अक्षराचा तोच निरागस चेहरा त्याच्या डोळ्यांसमोर पुन्हा फिरत होता. काही क्षणातच आभाळ वळलं. काळे ढग जमू लागले आणि अचानक आलेल्या वादळात अबीरला आपली गाडी हलवणं खूप अवघड जात होतं आणि त्या धुळीत त्याच्या मनात आणखी भीती आणि काळजी पसरली. तुफानामुळे अबीरला आता रस्त्याचा एक भागही दिसत नव्हता. रस्त्यावरची सर्व वाहने थांबायला लागली होती त्यामुळे 15 मिनिटं त्या जोरात वादळात घालवल्यानं अबीरनेही आपली गाडी काही वेळ थांबवली. वादळ अखेर थोडं शांत झालं पण आता पावसाचे मोठमोठे थेंब पडू लागले होते जे अबीरला त्याच्या गाडीच्या छतावरून येणाऱ्या आवाजावरून सहज कळू लागलं. वादळ शमल्यानंतर सगळी वाहने पुढे जाऊ लागली. तेवढ्यात अबीर सुद्धा त्याची गाडी पुढे नेऊ लागला. इकडे अक्षरा काही वेळ बेशुद्धावस्थेत चालत एका विचित्र निर्जन ठिकाणी आली होती जिथे सगळीकडे फक्त झाडे आणि बहुतेक द्राक्षाची झाडे दिसत होती. अचानक या जागेकडे लक्ष दिल्याने ती कुठे आहे हे तिला समजू शकलं नाही. पण तिथल्या शांततेमुळे तिला खूप एकट वाटत होतं आणि तिच्या प्रियजनांपासून खूप दूर झाडाखाली बसून तिने आधी काही द्राक्ष तोडली आणि मग ती झाडाखाली बसून खाऊ लागली. मग तिला आकाशाचा बदलणारा रंग दिसला जो पावसाचे स्पष्ट संकेत देत होता. म्हणून ती तिथून उठली आणि द्राक्षाच्या मळ्याजवळ गेली. ती एका छोट्या घराच्या बाल्कनीत उभी राहिली. धुळीचे वादळ तिच्या डोळ्यांना त्रास देत होते. डोळे मिटून भिंतीकडे तोंड करून उभी राहिली तरीही कधी-कधी वाऱ्याच्या त्या जोरामुळे ती पडेल असं तिला वाटत होतं. तरीही स्वतःला उभं ठेवण्याच्या प्रयत्नात ती अनेक वेळा थबकली पण पडू शकली नाही. काही वेळाने वादळ शांत झालं आणि पाऊस सुरू झाला. वादळ शांत झाल्यावर तिने सुटकेचा श्वास सोडला पण मुसळधार पाऊस तिच्यासाठी चिंतेचा विषय बनला होता. तिने अबीरला सोडण्याचा निर्णय घेतला होता पण कुठेतरी या स्थितीत तिला अबीरची आठवण यायला लागली. तिच्या मनात अबीरला समोर पाहण्याची इच्छा होत होती पण काल रात्रीप्रमाणे आजही अबीर तिची काळजी न करता तिला सोडून तो राजवीसोबत असेल असा विचार करत काही काळ सुकलेले तिचे अश्रू पुन्हा डोळे भरून आले आणि ती भिंतीला टेकून बसली. पावसाचे पाणी तिच्या पायावरून अंगावर झिरपत होतं तरीही तिने तिथून उठण्याचा प्रयत्न केला नाही. कधी कधी वाऱ्याच्या झोताने पावसाचे पाणी तिच्या अंगावर यायचे पण ती काहीही झालं हलली नाही आणि ती भिजतच बसून राहिली. त्याच क्षणी एक माणूस घरातून छत्री घेऊन बाहेर आला. अक्षरासमोर उभा राहिला आणि म्हणाला, मिस तुम्ही आत कशा आलात? ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे. त्याचा आवाज ऐकताच तिने डोकं वर काढलं. समोर त्याच वयाचा मुलगा पाहून ती घाबरली पण आपली अस्वस्थता पूर्णपणे लपवत ती सहज उभी राहिली आणि अंगावरील ओल्या कपड्यांमुळे ती दुसऱ्या दिशेला वळली आणि म्हणाली, मी येथे आले कारण मी रस्ता चुकले आहे. मला माफ करा मी जाते. अक्षराचा चेहरा बघून त्या मुलाला काहीतरी आठवलं आणि त्याने पटकन आपला फोन अनलॉकच केला आणि आदित्यने अक्षराच्या चेहऱ्याचा पाठवलेला फोटो बघू लागला. खात्री पटल्यावर त्याने पटकन अक्षराला पुढे जाण्यापासून थांबवलं आणि विचार केला, एवढ्या मुसळधार पावसात कुठे जाणार आहात? माझा गैरसमज करून घेऊ नका, मी इतर मुलांसारखा एकट्या मुलीचा फायदा घेणारा नाहीये. ऑलरेडी माझी बायको आणि मुलगी घरात माझी वाट पाहत आहेत. इनफॅक्ट माझ्या पत्नीनेच मला तुमच्या मदतीसाठी इथे पाठवलं आहे. तुम्हाला घरात यायला काही प्रॉब्लेम होणार नाही ना? अनेक वेळा मुलांमुळे अनेक अडचणीत सापडलेल्या अक्षराने यावेळी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि स्पष्टपणे नकार दिला आणि म्हणाली, नाही मी इथे ठीक आहे, मला एकट सोडा.
ठीक आहे, तुम्हाला पाहिजे ते करा, मी तुमच्यावर जबरदस्ती करणार नाही. पावसाचा आनंद घ्या. तो मुलगा हसत म्हणाला आणि घराच्या दाराकडे परत गेला. त्याला जाताना पाहून अक्षराच्या जीवात जीव आला आणि तिने तिथून जाण्याचा प्रयत्न केला, पण पाऊस अजून इतका जोरात होता की ती पुन्हा त्याच ठिकाणी उभी राहिली. दुसरीकडे त्या मुलाने आदित्यला फोन केला आणि त्याला अक्षराबद्दल सर्व काही सांगितलं आणि त्याचा पत्ता देखील दिला. त्यामुळे आदित्यने लगेच गाडी वळवली आणि गाडी चालवताना कृतीला फोन केला आणि तिला पत्ता सांगितला. तिला अबीरला याबद्दल माहिती देण्यास सांगितलं, जेणेकरून तो चिंता करणं थांबवू शकेल आणि शक्य तितक्या लवकर तिथे पोहोचू शकेल. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? कशी वाटते स्टोरी? काय वाटतं पुढे काय होईल? आय नो तुम्हाला बोर वाटते, पण सर्व काही हळूहळू पुढे जाईल आणि नक्कीच सत्य लवकरच बाहेर येईल. असं निराश नका होऊ. ट्रॅक स्टोरीचा असंच आहे, सो त्यात मी काही बदल करणार नाही, पण तुम्हाला पुढे स्टोरी नक्की आवडेल याची मी खात्री देते. शेवटपर्यंत पूर्ण रीड नक्की करा. स्टोरी एंडला मला कमेंट्स करून नक्की कळवा. जर तुम्हाला नाही आवडली तर मी त्यानंतर तुमच्यासाठी नक्कीच नवीन रोमॅन्टिक स्टोरी राईट करेल. पण तोपर्यंत या स्टोरीला असं सोडून नका देऊ. बघूया काय होईल पुढे. काय बोलेल अक्षरा अबीरला, त्यांच्यात काय संवाद होईल का? यासाठी वाचत राहा. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.